क्लीन अँड क्लिअर स्किन कुणाला नाही आवडत. पण त्या स्किनवरती जे पोर्स आहेत, त्या पोर्समध्ये जे डर्ट आहे, त्या सगळ्याला स्पेस करायला आपल्याला माहीत नाही. खूप जण म्हणतात, की आम्ही स्टीम घेतो. स्टीममुळे चेहऱ्यावरचे डर्ट निघून जाते. हे बरोबर आहे. स्टीम घेणं उत्तम आहे चेहऱ्यासाठी. पण स्टीम घ्यायच्या आधी आणि स्टीम घ्यायच्या नंतर कुठल्या-कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आज आपण बोलणार आहे, की तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहेत, त्या ओपन पोर्सला टाईट कसं करायचं? त्याचसोबत त्या पोर्समधली डर्ट स्वच्छ कशी करायची? तर सिंपल साध्या स्टेप्स आहेत. सुरुवातीला आपण काय करायचं आहे, चेहरा क्लीन्स करायचा आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावरती जे धूळ असेल, डस्ट असेल, ती साफ होऊन जाईल. क्लीन्स नंतर काय करायचंय, तुम्हाला स्टीम घ्यायची आहे. आता स्टीम घेताना या गोष्टी लक्षात ठेवा. 1 ते 2 वेळा तुम्हाला स्टीम घ्यायची आहे. कारण ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण झालं, तर काय होतं, की चेहऱ्यावरती रेडनेस वाढतो आणि यासोबत अजून एक महत्त्वाची टिप, जर कुणाला सर्दीचा त्रास आहे, तर त्यांनी स्टिंग घेताना थोडीशी तुळशीची पानं, त्याचसोबत पुदिन्याची पाने ह्यामध्ये ॲड केली, तर तुमच्या सर्दीसाठी उत्तम उपाय आहे. आता स्टीम घेताना काही यामध्ये मिक्स करायचा का? असा प्रश्न असेल, तर मी सांगेन की प्लेन वॉटरने स्टीम घ्या. त्यामध्ये काहीही मिक्स करू नका. हे क्लीन झाल्यानंतर चेहऱ्यावरती लावायचा टोनर. टोनर का लावायचा? ऑलरेडी आपण ह्याविषयी बोललेलं आहे. टोनर चेहऱ्यावरच्या पोर्सना टाईट करतो. त्याचसोबत तुमच्या ते पोर्स आहेत ना, त्या पोर्सना ब्लॉक करतो. ह्यामुळे काय होतं, की चेहऱ्यावरची किंवा त्या पोर्समधली उरली-सुरलेली जेवढी काही डर्ट आहे, तेवढी डर्ट निघून जाते आणि चेहरा तुमचा अजून क्लीन होतो. आता एक क्लीन झालेल्या, टोन झालेल्या स्किनवर काय करायचं? मॉइश्चरायझर अप्लाय करायचा. मॉइश्चरायझरचा लेयर कधीही स्किप करायचा नाही. मी कधी असं सांगत नाही, की मॉइश्चरायझर लावू नका, हे सगळं करा. मॉइश्चरायझरने काय होतं, की तुमचा चेहरा अजून नरिश होतो. तुमचा चेहरा अजून बेबी सॉफ्ट. त्यामुळे डोंट स्किप द मॉइश्चरायझर. तुम्ही कायम मॉइश्चरायझर यूज केला, तर तुमचा चेहरा अजून सॉफ्ट होतो.